श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, मे 2026 मध्ये तुमच्या नशिबाचं पारडं असं काही फिरणार आहे की अख्खं जग पाहत राहील. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र स्वतःच्याच घरात बसून एक असा महाराजयोग बनवत आहे जो तुमच्या आयुष्यात सुखाचा आणि पैशाचा पाऊस पाडणार आहे. पण थांबा, हा राजयोग तुम्हाला धनवान करणार की तुमच्या वाढत्या अहंकाराने सगळं काही उद्ध्वस्त करणार, याचे धक्कादायक वास्तव आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. वृषभ राशीच्या जातकांनो, 14 मे पूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुमच्या 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर करू शकते. पण ही संधी ओळखण्यात तुम्ही चूक केली तर तुमच्या हातातील यश वाळूसारखं निसटून जाईल. तुमच्याच विश्वासातील कोणती व्यक्ती तुम्हाला दगा देण्याच्या तयारीत आहे आणि कोणत्या एका गुप्त तारखेला तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचं आहे, हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी मस्ट आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, व्हिडिओच्या शेवटी मी साक्षात महादेवाने दिलेले ते 3 संकेत सांगणार आहे जे फक्त तुमच्यासाठी आहेत. जर तुमच्यासोबत या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमची बॅड लकची वेळ आता संपली आहे आणि साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे. शत्रूचा खात्मा आणि धनप्राप्तीचं हे महासत्य उघड करण्यासाठी चला आजचा हा खास व्हिडिओ सुरू करूया. वृषभ राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या सुरुवातीला तुमचा राशी स्वामी शुक्र आणि स्वतःच्या वृषभ राशीत विराजमान होणार आहे. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक घेऊन येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण तुमची आळसाची प्रवृत्ती तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी मानसिक शांती घेऊन येईल, ज्यामुळे तुमची जुनी टेन्शन कमी होतील. मात्र खाण्यापिण्याच्या शौकीन असलेल्या वृषभ राशीच्या लोकांनी या महिन्यात घशाचे विकार किंवा थायरॉइडशी संबंधित समस्याकडे दुर्लक्ष करू नये. वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मेच्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा लागेल. गोड बोलून काम करून घेण्याची तुमची कला या दिवशी कामी येईल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचे तर 15 मे नंतर कामाच्या ताणामुळे डोळ्याच्या तक्रारी किंवा डोकेदुखी जाणवू शकते. तुम्ही या महिन्यात स्वतःच्या कपड्यावर, परफ्यूमवर किंवा चैनीच्या वस्तूवर मोठा खर्च कराल, पण लक्षात ठेवा, बाहेरील चमचमीत खाण्यापेक्षा घरचं सात्विक जेवण तुमच्या आरोग्यासाठी अमृतासारखं काम करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 16 मेची अमावस्या तुमच्या राशीसाठी थोडी जड जाऊ शकते. या दिवशी तुम्हाला विनाकारण थकवा किंवा भीती वाटण्याची शक्यता आहे. ग्रहाची स्थिती अशी आहे की तुम्ही उत्साहाच्या भरात स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घ्याल आणि शेवटी आरोग्याचे नुकसान करून घ्याल. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी या काळात निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालावा. राशी स्वामी शुक्राचा आशीर्वाद असल्याने तुम्ही दिसायला प्रसन्न दिसाल, पण आतून आरोग्याची काळजी घेणं विसरू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, करिअरच्या बाबतीत मे महिना तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. दशम स्थानी असलेल्या शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कठोर कष्टाचं फळ मिळणार आहे. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना 11 मे नंतर एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील, पण आतल्या सहकार्याच्या मत्सरापासून सावध राहा. तुमची आयडिया कोणी चोरणार नाही याची काळजी घ्या. वृषभ राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुमच्या घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. एखादी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकतं. घरात मुलाच्या लग्नाची किंवा शिक्षणाचे विषय मार्गी लागतील. जर कुटुंबात मालमत्तेचा काही वाद सुरू असेल तर मे महिन्याच्या उत्तरार्धात तो तुमच्या बाजूने मिटण्याची दाट शक्यता आहे. घरातील पाहुण्याच्या राबता वाढल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हा काळ
विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी किंवा नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला खुणावत आहेत. विशेषतः फॅशन, हॉटेलिंग, कला किंवा डिझायनिंग क्षेत्रात लोकांसाठी हा महिना बक्कळ नफा मिळवणारा ठरेल. घरात लहान भावंडांपासून एखादी मोठी भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. साडेसाती नसली तरी शनीची ठया किंवा इतर दोष दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामात प्रामाणिक राहावे लागेल. कष्टाची तयारी ठेवा, यश तुमची वाट पाहत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी बंपर नफ्याचा असू शकतो. 14 मे पर्यंत ग्रहाची स्थिती अशी काही आहे की तुम्ही जिथे पैसा लावाल तिथे त्याचे सोने होईल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक वाढल्यामुळे तुम्ही कर्जमुक्त होण्याच्या दिशेने पाऊल टाकाल. मात्र पैशाचा माज न करता तो योग्य कामात गुंतावा, कारण शुक्र जितक्या वेगाने पैसा देतो तितक्याच वेगाने तो खर्चही करवतो. वृषभ राशीच्या जातकांनो, भाग्याची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर मिळेल. नशिबामुळे तुमची बिघडलेली कामं अचानक पूर्ण व्हायला लागतील. एखाद्या लांबच्या प्रवासातून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. नशिबाची ही साथ टिकून ठेवण्यासाठी या महिन्यात स्त्रियांचा आदर करा, कारण वृषभ राशीसाठी स्त्री शक्तीचा आशीर्वाद हा धनलाभाचा मार्ग मोकळा करू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, शेअर मार्केट किंवा लॉटरी सारख्या गोष्टीमध्ये नशिबाची परीक्षा घ्यायची असेल तर मे महिन्याचा पहिला पंधरवडा उत्तम आहे. पण 16 मे नंतर आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. कुणालाही उसने पैसे देताना विचार करा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असली तरी वायफळ खर्चावर लगाम घालणं हेच तुमच्या भाग्याला अधिक मजबूत करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, नात्याच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी अतिशय रोमॅन्टिक असणार आहे. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल. जोडीदाराच्या मदतीने तुमचं एखादं मोठं आर्थिक संकट टळू शकतं. मुलाच्या प्रगतीमुळे समाजात तुमचा मान वाढेल. मात्र बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या कौटुंबिक विषयात ढवळाढवळ करू नये याची काळजी घ्या. प्रेम संबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी लग्नाचे योग प्रबळ प्रबळ होत आहेत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या महिन्यात महादेव तुम्हाला 3 विशेष संकेत देतील जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. पहिला संकेत, जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर मंदिरेचा आवाज किंवा शंखेचा नाद ऐकू आला तर समजा तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. दुसरा संकेत, रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला एखादं पांढरं फूल किंवा पांढरी गाय दिसली तर समजा महादेवाची तुमच्यावर विशेष कृपा आहे. तिसरा संकेत, जर तुम्हाला स्वप्नात वाहते पाणी किंवा गंगा नदी दिसली तर समजा तुमच्या आयुष्यातील सर्व पाप किंवा संकट धुवून निघणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, कुटुंबात आनंदाचे वातावरण असले तरी आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. महादेवाचे संकेत तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट करतील. दर सोमवारी शिवलिंगावर पांढरी फुलं आणि दूध अर्पण केल्यास तुमच्या नात्यामधील गोडवा अधिक वाढेल. महादेवाच्या आशीर्वादाने तुमचं घर सुख समृद्धीने भरून जाईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, मे महिन्याचा शेवट करताना तुम्हाला काही विशेष उपाय करायचे आहे जेणेकरून तुमची प्रगती अखंड सुरू राहील. शुक्रवारी गरजू स्त्रियांना पांढऱ्या वस्तू, साखर, दूध किंवा पांढरे कापड दान करा. यामुळे तुमचा शुक्रग्रह बलवान होईल आणि लक्ष्मीची कृपा राहील. दररोज कपाळावर चंदनाचा टिळा लावा, ज्यामुळे तुमचा राग शांत राहील आणि तुमची बुद्धी योग्य दिशेने चालेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी ओम शिव शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. महादेवाच्या मंदिरात जाऊन 11 बेलपत्र अर्पण करा. यामुळे शनीचे कोणतेही दोष तुम्हाला त्रास देणार नाहीत. गाईला ओवा आणि गुळ खाऊ घालाने तुमच्यासाठी भाग्योदयकारक ठरेल. हे उपाय केवळ विधी नाही तर ती तुमच्या महादेवाबद्दलची श्रद्धा आहे जी तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. वृषभ राशीच्या
जातकांनो, मे महिन्याचा निष्कर्ष हाच आहे की नशिबाने दिलेली संधी सोडू नका आणि कष्टाची तयारी ठेवा. शुक्र आणि शनीची कृपा तुमच्यावर आहे. फक्त तुमच्या आळसावर विजय मिळवा. महादेवाचे संकेत ओळखा आणि भक्तिभावाने पुढे जा. हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन क्रांती घेऊन येईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा महिना तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे. महादेवावर श्रद्धा ठेवा, ते तुमची सर्व संकट नक्कीच दूर करतील. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा. महादेव तुमची सर्व संकट दूर करो आणि तुमची झोळी सुखाने भरो, हीच प्रार्थना. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.